नमस्कार माझ्या मैत्रिणींनो. तर आज आपण जाणार आहोत पुरुषोत्तमपुरीला. हे पुरुषोत्तमपुरी हे गोदाकाठी वसलेले एक छोटेसे गाव आहे आणि त्या गावाला पुरुषोत्तमपुरी हे नाव आहे आणि इथेच पुरुषोत्तमाचे मंदिर आहे. गोदावरी नदी दक्षिणेच्या बाजूला वाहत आहे मंदिराच्या. तर हे मंदिर भारतातील एकमेव मंदिर आहे. हे मंदिर कुठेच दुसरीकडे नाही. त्याच्यामुळे या ठिकाणी देशातून राज्यातून भरपूर भाविक येतात. तर आम्ही पण गेलेलो आहोत, 2 बस करून गेलेलो आहोत. जवळजवळ 100 बायका आम्ही गेलेलो होतो. तर आम्ही असंच गेलो, कळंब, केज, नंतर धारूर नंतर माजलगाव नंतर परत पुरुषोत्तमपुरी. माजलगाववरून पुरुषोत्तमपुरी 20 ते 25 किलोमीटर आहे. तिथून बस पण आहेत. समजा तुम्ही बस जर नाही करून गेलात तर डायरेक्ट माजलगावला जायचे. माजलगाववरून भरपूर पुरुषोत्तम गाड्या आहेत. हा बघा धारूर ते माजलगाव घाट आहे. आपले स्वतःचे वाहन करून गेलात तरी चलते. तुमच्या गावावरून भरपूर ठिकाणाहून लोक येते त्या ठिकाणी. हे बघा आम्ही आता पुरुषोत्तमपुरीला पोहोचलेलो आहोत. किती गर्दी आहे इथे. स्वतःची वाहनं करून येतात, भाड्यानं करून येतात. असं शेतातच पार्किंगची व्यवस्था एकदम छान केलेली होती. उन्हामुळे जास्त लोकांना त्रास होत होता. त्याच्यामुळे एक थोडीशी सावलीचं व्यवस्था थोडीशी करायला हवी होती. थोडेसे मंडप टाकायला पाहिजे होते लोकांना. बघा ही लोकांना बसण्यासाठी एक मोठा असा मंडप टाकायला पाहिजे होता. कारण ऊन असलं होतं, अशी एकदम गरम वाफ अंगाला लागत होती. हे बघा आम्ही आता पुरुषोत्तमाच्या मंदिराकडे चाललेलो आहोत. आपण घरून काय नाही वाटलं नाहीचं नाही तर तिथे सगळे विकत भेटतं आपल्याला. बत्ताशे वगैरे, हळदी कुंकू. तुम्हाला जर गोदावरीपर्यंत चालत जाणं होत नसलं कोणाला तर तिथं 2 व्हीलर आहे. तर 2 व्हीलरवर बसून आपण जाऊ शकता. 20 ते 25 रुपये घेतात. रिक्षाची सोय नाही तिथं. मंदिराजवळ आपण आलेलो आहोत आता पुरुषोत्तमपुरी मंदिर आलेलं आहे. कारण उन्हाचं वगैरे कोणाला चालता येत नाही, त्यांनी 2 व्हीलरवर बसून जायचं. व्यवस्थित नेतात ती. आम्ही आता गोदावरी नदीवर पोहोचलेलो आहोत. ही गोदावरी नदी मंदिराच्या दक्षिण दिशेला वाहत आहे. इथली अशी आख्यायिका आहे की या गोदावरीच्या पलीकडच्या साईडला एक शार्दुलेश्वर म्हणजे दैत्य होता तो, त्याचं मंदिर आहे. आणि पुरुषोत्तमाने त्याचा वध करून ते जे चक्रतीर्थ होतं ते चक्रतीर्थ गोदावरीमध्ये धुतलेलं आहे. त्याच्यामुळे गोदावरीला चक्रतीर्थ ही असे नाव पडलेले आहे. पुरुषोत्तम म्हणजे साक्षात विष्णूचा अवतार आहे. विष्णूंनी पुरुषोत्तमाची आराधना केलेली आहे. आपण मलमास म्हणतो, पुरुषोत्तम मास म्हणतो आणि धोंड्याचा महिना पण म्हणतो. हा 3 वर्षातून एकदाच येतो. तर ह्या वेळेस गोदावरीमध्ये स्नान केलेल्याचे भरपूर महत्त्व आहे. आपण गोदावरीमध्ये गेल्यानंतर तिथून भरपूर नावा होड्या आहेत. तिथून पलीकडच्या साईडला जर जायचं असेल तर 10 रुपयात आपल्याला घेऊन जाते. 10 रुपये जाण्यासाठी आणि 10 रुपये येण्यासाठी. कारण आपली ती पण थोडीशी ट्रिप होती छोटीशी. नाही जायचं नसलं तर अलीकडच्या साईडला पण आपण आंघोळी करू शकता. तर आम्ही असं नावाने पलीकडच्या साईडला गेलेलो आहोत आणि 10 रुपयामध्ये घेऊन जाते ती लोक. आणि त्याच्यात आता स्नान वगैरे करायचं. स्नानाला जास्त महत्त्व आहे गोदावरीमध्ये. हे बघा किती छान गोदावरी वाहते. आम्ही सगळ्यांनीच असं गोदावरीमध्ये स्नान वगैरे केलं. जास्त खूप ऊन होतं त्यावेळेस, त्याच्यामुळं पाणी थंड वाटत होतं. परत आम्ही पूजा केला, महादेव काढलं. आणखीन म्हणलं तर वाळूचे महादेव केले, ब्लाऊज पीस वगैरे सगळं वटी भरून दिवे नेले होते आम्ही तुपाचे. आम्ही सगळी त्याची पूजा केली. वल्ल्या कपड्यानेच आम्ही सगळं केलं. आणि परत ते आम्ही गंगेमध्ये विसर्जन सगळं आम्ही केलेलं. विसर्जन करायसाठी गेलो परत. कारण ह्या महिन्यात असे सगळे जेवढे दान करेल तेवढं चांगले असते आपल्यासाठी. तिथे आम्ही सोडले की तिथे लोक लगेच घेऊन जात होते. आपण तर ते देवाच्या नावाने सोडायचे, पण तिथे घ्यायला लोक होतेच भरपूर. कोणाला तरी उपयोगाला इथे आपण सोडलेलं तेवढंच जाऊ द्या. हे बघा धोंडे वगैरे आम्ही सगळंच काही नेलेलं होतं. आता सगळी पूजा वगैरे केली. आम्ही आता परत वापस निघालो. कसलं ऊन आहे बघा. वापस परत आम्ही आता मंदिराकडे निघालेलो आहोत. मी स्नान वगैरे करून पूजा करून आता निघालो आम्ही. 10 रुपये घेतात फक्त, पण छान वाटतं तेवढंच. ट्रिप आपली छोटीशी ट्रिप होते.
बघा हे किती छान गोदावरी वाहत आहे. एकदम छान वाटलं, पण इतकं उन्हाचा चटका बसत होता ना, जास्त ऊन होतं. टाईमच होता तसा 12-1 वाजलेली होती. छान गोदावरी वाहत होती. आम्ही आता पोचलेलो आहोत अलीकडे. हे बघा मंदिराचे बांधकाम चालू आहे. आणि आपल्याला जर दर्शनाची थोडीशी घाई असली तर तिथे 200 रुपयाचा पास काढायचा. पास काढल्यानंतर 10 मिनिटातच आपलं दर्शन होतं. समजा आपण बारीला जर उभारलो तर आम्ही गेल्यानंतर तर जवळजवळ 5 तास लागतील म्हणून सांगितलं होतं बारीला उभारण्यासाठी. म्हणून आम्ही बारीला उभारलोच नाहीत. आम्ही आपलं दर्शन केलं की आम्ही पटकन आमच्या बसकडे गेलो परत. लवकर दर्शन घेण्यासाठी 200 रुपयाचा पास काढायचा. बघा मग कसं वाटलं, आवडले का तुम्हाला? लाईक करा.